श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज का नाही मला एका विषयावर बोलायचं आहे. मी ते माझ्या मैत्रिणींना सांगत असते. ते म्हणतात तू याच्यावरती व्हिडिओ काढ आणि मग आम्ही आमच्या मुलांना पण हे सांगूया आणि आमच्या फ्रेंड सर्कललाही सांगूया किंवा बहिणींना भावांना वगैरे सांगूया. तर मी म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूया. तर 4 प्रकारची लोकं असतात आपल्या सभोवताली. इवन आपणही तसेच असतात कधी कधी, किंवा आपल्या सभोवताली असे लोक असतात की त्यांचं कधी कधी स्वभाव समजत नाही. तर 4 प्रकारची अशी असतात ती. पहिला असतो टेकर, म्हणजे फक्त घेतच राहणारा, स्वार्थी असा. एक असतो सकर. सकर म्हणजे तो आपलं SUCKER, सकर म्हणजे तो आपलं डोकं म्हणजे पूर्ण एनर्जी दिमाग चुसतो, म्हणजे आपली एनर्जी सक करतो. किंवा आपण जर का पॉझिटिव्ह असू तर आपल्या तो निगेटिव्ह करून टाकतो, किंवा त्याच्या वाक्यांनी त्याच्या कंप्लेंट्सने आपण खूप असं निगेटिव्हिटीमध्ये जातो. असा असतो सकर. तिसरा असतो गिवर. गिवर म्हणजे फक्त देणारा. देणारा म्हणजे हेल्प करणारा, किंवा काही ना काही जर गिफ्ट्स देणारा सगळ्यांना, असा असतो तो गिवर. पण त्याला कधी कधी डुअरमॅटसारखं ट्रीट केलं जातं की येस याचं काम आहे द्यायचं, म्हणून आपण घेतलं पाहिजे याच्याकडनं. तर सगळे असे गृहीत धरतात त्याला की याचं हे कामच आहे देण्याचं, म्हणून याने ते द्यावंच. तर ते स्वतःला बर्नआउट करतात, म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांना देण्याचंच काम करतात. फॉर एक्झाम्पल आपली आई काय विचार करते की सगळ्यांचं चांगलंच व्हावं, म्हणून ते दिवसभर राबतच असते. किंवा कुणीतरी एखादी व्यक्ती आपल्या घरातली की जिला गृहीत धरलं जातं की येस हिचं कामच द्यायचं, ही देणारच आहे, आणि कोणाला त्याचं म्हणजे ॲक्नॉलेजमेंट नसते की येस तुम्ही कुणीतरी आपल्यासाठी चांगलं करते तर आपण त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. तर हा असतो गिवर. गिवर कोणाकडनं अपेक्षा ठेवत नाही की हिने मला थँक्यू म्हटलं पाहिजे, ह्या व्यक्तीने मला चांगलं म्हटलं पाहिजे, ती देतच राहते ती व्यक्ती. आणि चौथा असतो हिलर. हिलर म्हणजे HEALER, हिलर. तर तो आहे ना, इतकी छान एनर्जी असते त्याच्याकडे, तो सगळ्यांना देतच असतो. प्लस तो असं इन्व्हायरमेंट तयार करतो की कुणी त्याच्याजवळ एखाद्याचं दुःख सांगेल, पण लगेचच ती म्हणजे हिलर जो असतो तो हिलर त्या समोरच्या व्यक्तीला एकदम शांत करून टाकतो. एकदम शांत म्हणजे पीसफुल करून टाकतो, आणि त्याच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन देतो की तू असं कर म्हणजे चांगलं होणार, तुझं सगळं चांगलं होणार. आणि ती जी दुःखी व्यक्ती असते ती सुखी होऊन जाते त्याच्या सानिध्यात राहून. म्हणजे ते असं इन्व्हायरमेंट तयार करतं हिलर आजूबाजूला त्याच्या, म्हणजे पॉझिटिव्ह ऑरा असतो त्याच्या आजूबाजूला त्या व्यक्तीच्या, जो हिलर असतो. तर खूप छान वाटतं त्या व्यक्तीशी बोलून. तर तुमच्यापैकी असा कोण आहे गिवर? तुमच्यापैकी आजूबाजूला तुम्ही विचार करा, डोळे बंद करून छान विचार करा, गिवर कोण आहे तुमच्या आयुष्यातलं. तर त्याला थँक्यू म्हणा. खूप छान खुश होतील ते, जे पण गिवर असतील ते. आणि हिलर असेल, डोळे लावून खूप विचार करा की अशी कोणती व्यक्ती की ज्याच्याजवळ मी दुःख व्यक्त केलं की ती व्यक्ती मला सांत्वन देते, किंवा छान मला आनंद होतो, किंवा मन मोकळं होऊन जातं. त्याच्यात देवही असू शकतात, आपले गुरु असू शकतात. माझ्यासाठी श्री स्वामी समर्थ, माझे हजबंड, माझे पप्पा, माझी मम्मी असे आहे. आणि माझ्या काही सिलेक्टेड मैत्रिणी की ज्यांना मी दुःख सांगितलं की त्या डायरेक्ट एकदम कॉमेडी करतात, किंवा काहीतरी असे वाक्य, अरे अच्छा हुआ ना फिर, असा येतो. पण आता सध्या मी दुःख कोणाजवळ व्यक्त नाही करत. मी फक्त माझ्या स्वामींना सांगते आणि स्वामींना सगळं सोडून देते. स्वामी मला म्हणतात चल तू पुढे जा, मी आहे तुझ्यासोबत, आणि चांगलेच कामं कर सगळे. आणि मी मस्तपैकी राहते, सगळं सोडून देते स्वामींवर. आणि तुमच्या आयुष्यात कोणी टेकर असेल, म्हणजे तो फक्त स्वार्थ बघतो की तुमच्याकडे हे मिळेल की नाही, ते मिळेल की नाही, आणि मिळालं की चालला त्याचा, तो देत नाही काहीही. तो गिफ्ट्स देणार, आणि तुम्ही त्याला तुमच्याकडनं तो गिफ्ट्स घेऊन गेल सगळे, पण तो कधी तुम्हाला गिफ्ट्स देणार नाही. टेकर असतो हा, म्हणजे स्वार्थी, स्वतःचा फायदा बघायचा आणि चालला जायचं, असा असतो तो टेकर. सकर म्हणजे माहिती आहे का, म्हणजे आपण चांगलं काहीतरी चांगल्या मूडने बसावं एखाद्या ठिकाणी, आणि तिथं एखादी व्यक्ती येते आणि चुकल्या करून जाते सगळ्या, आणि खूप कंप्लेंट करते की ऐकणं तुला ऐकावंच लागेल, मी खूप दुःखी आहे, मला कंप्लेंट करायची आहे, याची कंप्लेंट त्याची कंप्लेंट, माझा नवरा तसाच आहे, माझी सासू तशीच आहे, असे कंप्लेंट करून करून समोर, म्हणजे जो सकर असतो ना तो आपली एनर्जी पूर्ण सक करतो, चुसून जातो. जसं आपण अंगठा सक करतो तो लहानपणी, ह्या अंगठ्याला किती त्रास होत असेल,
तसा त्या व्यक्तीलासुद्धा त्रास होतो. मग पॉझिटिव्ह व्यक्ती निगेटिव्ह करण्यापेक्षा कशाला जायचं कोणाजवळ कंप्लेंट करायला. स्वामींनाच द्यायचं ना सगळं टेन्शन. स्वामी टेन्शन नाही घेत. स्वामी आपले सगळे टेन्शन निवारून देतात. मस्त करतात स्वामी सगळं आपली लाईफ. कोणासाठी टेकरही होऊ नका, सकरही होऊ नका. गिवर तेव्हाच व्हा जेव्हा तुमचं काही नुकसान होत नसेल. त्यात गिवर व्हायला काहीच हरकत नाही आहे. पण स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःवरती प्रेम करून मग दुसऱ्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्ही स्वतः बनआउट होत असाल, म्हणजे स्वतः जळून जर का दुसऱ्यांना प्रकाश देत असाल तर तुम्हाला डोअरमॅट म्हटल्याशिवाय राहणार नाही कोणी. गृहीत धरतील सगळे. आणि हिलर बनण्यासाठी तर खूप काही करावं लागतं. ठीक आहे, तुम्ही जर का हिलर असाल कोणासाठी तर यू आर लकी. छान, असंच राहिलं पाहिजे. थँक्यू. मग कमेंटमध्ये सांगा की तुम्ही गिवर आहात, टेकर सकर आहात की हिलर आहात. हिलर असाल तर नाईस, गिवर असाल तरी छानच आहे. टेकर सकर चेंजची गरज आहे. श्री स्वामी समर्थ.